थंबनेल बघून सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहोत। आज आपण प्रार्थना किंवा प्रेयर, प्रार्थना योग्य पद्धतीने कशी करावी किंवा प्रार्थनेचा खरा अर्थ काय या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। आणि मला माहिती आहे की प्रार्थना हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, अगदी प्रत्येकाच्या, नास्तिक लोकांच्या सुद्धा। ते कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू, पण जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये असताना तेव्हा तुम्हाला तुमच्या व्हायब्रेशन्स रेस करणं, त्या वाढवणं खूप गरजेचं असतं। जोपर्यंत तुम्ही स्वतःला हील करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी आकर्षित होत नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला प्रार्थना ही कुठे ना कुठे मदत करत असते। दैनंदिन जीवनात आपण कितीतरी प्रार्थना करत असतो, पण त्यातल्या किती प्रार्थना ऐकल्या जातात? आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर प्रार्थनेचा खरा अर्थ तुम्हाला कळेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही प्रार्थना केली तर मी 100% गॅरंटी देऊ शकते की तुमच्या व्हायब्रेशन्स हाय झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमच्या मॅक्झिमम प्रार्थना ऐकल्या जातील आणि मॅक्झिमम गोष्टी पूर्ण होतील। ठीक आहे, व्हिडिओ सुरू करण्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये। जसं की मी म्हटलं की नास्तिक लोकांच्या सुद्धा जीवनाचा अविभाज्य भाग प्रार्थना असतो। सगळ्यात आधी तर प्रार्थना या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ आपण बघू। प्रार्थना शब्दाची जर फोड केली तर ती अशी येते की प्र अधिक अर्थ। त्याचा अर्थ असा होतो की प्रकर्षाने केली जाणारी याचना। आता आपण प्रकर्षाने याचना करत असतो, देवाकडे म्हणा, युनिवर्सकडे म्हणा, निसर्ग किंवा मग सकारात्मक शक्ती एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट। आता तुम्ही म्हणाल की नास्तिक लोक तर देवावर विश्वासच ठेवत नाहीत किंवा युनिवर्स या सगळ्या भंपक गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीत, मग प्रार्थना हा त्यांच्या जीवनाचा भाग कसा काय झाला? कारण नास्तिक लोक त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवत असतात। ते कुठे ना कुठे म्हणजे त्यांच्या मनामध्ये एखादा विचार येतो आणि ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये असायला हवी, हे ध्येय आपलं आहे आणि ते आपण मिळवायला हवं, ही गोष्ट किंवा हा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आणि मग ते त्या गोष्टीला मिळवण्याच्या मागे लागतात, राईट। म्हणून त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास असतो आणि ते कुठे ना कुठे स्वतःलाच याचना करत असतात की हे बघ, आपलं हे ध्येय आहे, आपलं हे गोल आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला कर्तृत्व करायचे आणि आपण ही गोष्ट मिळवणार आहे। कळालं? मुळे नास्तिक लोकसुद्धा कुठे ना कुठे प्रार्थना करत असतात। आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या निरीक्षणातून सुद्धा बघू शकता किंवा इतरांच्या निरीक्षणातून की मॅक्झिमम जास्तीत जास्त लोक जे असतात ना, ते प्रार्थना चुकीच्या पद्धतीने करत असतात। जेव्हा प्रार्थना करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण काय म्हणत असतो, देवा प्लीज माझं हे काम करून दे, प्लीज मला जॉब लागू देत, प्लीज मला या ट्रिपला जायचं आहे, माझी ती ट्रिप सक्सेसफुल होऊ देत, एक्सेट्रा एक्सेट्रा। म्हणजे देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो। पण नेव्हल गॉडार्ड माहिती आहेत ना, मी नेव्हल गॉडार्ड यांच्याबद्दल मागच्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच ठिकाणी बोललं आहे। तर नेव्हल गॉडार्ड यांनी असं सांगितलं आहे की प्रेइंग इज नॉट बेगिंग, म्हणजे प्रे करणे म्हणजे याचना करणे नव्हे। प्रेइंगचा खरा अर्थ होतो तो प्रेझिंग द लॉर्ड और एक्सप्रेसिंग युअर ग्रॅटिट्यूड। म्हणजे काय, तुम्ही तो जो लॉर्ड आहे, मग तुमचा देवावर विश्वास असेल, निसर्गावर, युनिवर्सवर, कोणत्याही त्या सकारात्मक शक्तीवरती, त्या गोष्टीची स्तुती करणे आणि त्यासाठी तुमच्या आयुष्यात जी कोणती गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, थँक्यू म्हणता, त्याचा खरा अर्थ प्रार्थना असा होतो। ठीक आहे, आता मला प्रार्थनेवरून एक गोष्ट आठवली म्हणून सांगते। तर 2020-21च्या काळामध्ये कोरोनामध्ये एक सिरीज आली आणि ज्याने सगळ्यांना शेअर मार्केटचं वेड लावून टाकलं। त्यावेळेस आम्ही शेअर मार्केट अजूनही करतो, बट तेव्हा सुरुवात होती, नवीन नवीन एक्साइटमेंट होती। मग शेअर मार्केटमध्ये आम्ही पैसे लावायचो, ठीक आहे। ती माझी रूममेट होती, ती पण लावायची आणि मी सुद्धा लावायचे। माझं असं होतं की मी जे काही शेअर मार्केटमध्ये लावते, आता शेअर मार्केट हे स्टेबल इन्कम नाही आहे, त्यामुळे मी माझा माइंडसेट ऑलरेडी बनवून ठेवलेला होता की जोपर्यंत आपण म्हणजे आपल्याला संपूर्ण येत नाही किंवा आपण शिकतोय तोपर्यंत थोडाफार लॉस झाला तरी तो सहन करण्याची मी मानसिकता बनवून ऑलरेडी ठेवलेली होती। माझ्या रूममेटचं कसं होतं की ती इंट्राडे ट्रेडिंग करायची, म्हणजे एकाच दिवसामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच दिवशी काहीतरी प्रॉफिट बुक करून ते पैसे काढून घ्यायचे। ज्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले असायचे ना, तो शेअर ती कंटिन्युअस बघत असायची दिवसभरात आणि एक फिक्स प्राईसला जाईल असं तिनं प्रेडिक्शन ठेवलेलं असायचं। सो तिचा शेअर थोडासा खाली आला किंवा तो वाढत नाही असं तिला कळालं की ती लगेच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ वगैरे म्हणायला लागायची आणि कंटिन्यू म्हणत असायची आणि मग
सतत ते म्हणत राहायचं. म्हणजे जेव्हा तिचा शेअर खाली आला आहे त्यावेळेस ती देवाचं नाव घेते आणि जेव्हा तिचं प्रॉफिट बुक झालं, जेव्हा तिनं जी प्राईस डिसाईड केली होती त्या प्राईसला तो शेअर गेला, तिला प्रॉफिट मिळालं, त्यानंतर मात्र अजिबात ती देवाचं नाव घ्यायची नाही, अजिबात ती थँक्यू म्हणायची नाही. ही गोष्ट मी काही दिवसांमध्ये मी म्हणजे माझ्या निरीक्षणात आलं. मग मी तिला हे सांगितलं की जेव्हा तुला प्रॉफिट भेटतं, जेव्हा तुला काहीतरी सक्सेस मिळतं आहे त्यावेळेस मात्र तू देवाचं नाव घेत नाही आणि जेव्हा तुला गरज आहे तेव्हा तू देवाचं नाव घेते. म्हणजे ही गोष्ट मला तेव्हाच चुकीची वाटली होती आणि आता मला त्या प्रार्थनेचा खरा अर्थ कळतो. कारण आपण असंच असतो, आपल्याला जर एखादी गोष्ट नाही आहे आपल्याकडे तेव्हाच आपण सरेंडर करून टाकतो आणि मग याचना करायला लागतो. पण जेव्हा तुम्हाला काहीतरी भेटतं तेव्हा किती वेळा तुम्ही थँक्यू असं म्हणता, किती वेळा तुम्ही हात जोडून म्हणता की थँक्यू, माझ्या आयुष्यात जे काही आहे ते सगळं काही छान आहे, जगत आहे, असं किती वेळा तुम्ही म्हणता. जेव्हा तुम्ही याचना करत असता, जेव्हा तुम्ही देवाला म्हणत असता की देवा मला जॉब लागू देत, देवा माझ्याकडे पैसा नाही आहे, माझा बिझनेस चालत नाही आहे, माझं हे काम कर, माझं ते काम कर, असं कर तसं कर, हे जेव्हा तुम्ही सांगताय ना तेव्हा तुम्ही युनिवर्सकडे निगेटिव्ह सिग्नल्स पाठवत असता, निगेटिव्हला दाखवत असता की तुमच्या आयुष्यात लॅक आहे, कमतरता आहे. बरोबर, तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे, त्या गोष्टीची कमतरता तुमच्या आयुष्यात आहे आणि त्यामुळे ती गोष्ट तुम्ही मागताय. युनिवर्सला जर तुम्ही कमतरता दाखवली तर ती कमतरता किंवा ती फिलिंगच रिफ्लेक्ट होऊन तुमच्या आयुष्यात परत रिटर्न येत असते. बट ॲट द सेम टाईम जर तुम्ही युनिवर्सला संपन्नता दाखवली, जर तुम्ही युनिवर्सला थँक्यू असं म्हटलं, तुमचं ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं, तर युनिवर्सकडे संपन्नतेचीच भावना पोहोचते आणि तीच गोष्ट रिफ्लेक्ट होऊन तुमच्या आयुष्यात येत असते. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा ऑब्व्हियसली युनिवर्सला कळतं की हिच्या लाईफमध्ये सगळं काही छान आहे आणि जे काही आहे ते सगळं व्यवस्थित आहे, अजून मी अशा छान छान गोष्टी हिच्या आयुष्यामध्ये पाठवेल. दिस इज वॉट इट इज. तुम्ही जसे असता, तुम्ही जे फील करता, जे अनुभवता, ज्या शब्दांचा वापर करता, ती प्रत्येक गोष्ट युनिवर्समध्ये जात असते आणि तीच गोष्ट रिफ्लेक्ट होऊन तुमच्या आयुष्यात येत असते. त्यामुळे तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला तुमच्या आयुष्यातली कमतरता दाखवायची आहे की तुमच्या आयुष्यातली संपन्नता दाखवायची. तर बघा, दोन सेपरेट व्यक्ती आहेत. एक व्यक्ती जेव्हा मी माझं स्वतःचं कौतुक करत नाही आहे बरं, मी फक्त उदाहरण देते आहे. जेव्हा माझं प्रॉफिट बुक व्हायचं तेव्हा मी लगेच हात जोडायचे आणि मी युनिवर्समध्ये बिलीव्ह करते, मी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये बिलीव्ह करते. त्यामुळे मग मी हात जोडायचे आणि मी थँक्यू म्हणायचे, थँक्यू युनिवर्स दॅट मी आज जेवढं प्रेडिक्ट केलं होतं तेवढ्यापर्यंत प्राईस पोहोचली आणि मला एवढं प्रॉफिट मिळाले, त्याबद्दल मी थँक्यू सो मच. तेव्हा मी देवाचं नाव घ्यायचे आणि एका बाजूला माझी रूममेट होती जी तिलाही मी चुकीची समजत नाही आहे किंवा मी तिच्याबद्दलही काही चुकीचं सांगत नाही आहे. बट मला हे थोडंसं निगेटिव्ह वाटतं, कारण जेव्हा तिला गरज असायची तेव्हा ती देवाचं नाव घ्यायची आणि जेव्हा तिला प्रॉफिट बुक होऊन जायचं, जेव्हा तिचं सक्सेसफुल झालं आहे तेव्हा मात्र ती देवाला प्रेज करायला, त्याला थँक्यू म्हणायला विसरायची. या दोन व्यक्ती कळाल्या, दोन व्यक्तींच्या सिच्युएशनसुद्धा सेम आहेत, पण प्रार्थना करण्याची पद्धत कळाली. एका बाजूला तुम्हाला नकारात्मकता दिसेल आणि एका बाजूला तुम्हाला सकारात्मकता दिसेल. एका बाजूला तुम्हाला कमतरता दिसेल, कमतरता दिसेल, ती मागतीये म्हणजे तिच्याकडे नाही आहे म्हणून ती मागतीये, कमतरता. आणि एका बाजूला तुम्हाला संपन्नता दिसेल, जेव्हा तिच्याकडे आलं तेव्हा ती समाधानी झाली आणि शी सेड तिनं ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं, कृतज्ञता व्यक्त केली. एका बाजूला सकारात्मकता आहे. इतका सिंपल प्रार्थनेचा डिफरन्स आपल्याला करता येतो. ठीक आहे, प्रार्थना योग्य पद्धतीने अशी करावी. मी असं नाही म्हणत की तुम्ही प्रार्थना किंवा देवाकडे काही मागणं वगैरे या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. मागा, ते डिझायर्स, त्या इच्छा जिथल्या तिथे ठेवा, पण त्यासाठी लागणारं कर्तृत्वसुद्धा करत राहा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात जेव्हा योग्य वेळ असते ना एखादी गोष्ट येण्याची, त्याच वेळेस ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येत असते आणि जे काही होत असतं ते तुमच्या माइंडसेटप्रमाणे होत असतं. जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर सकारात्मक गोष्टी देव तुमच्याकडे पाठवणार आहे. नकारात्मक विचार करत असाल तर नकारात्मक गोष्टीच युनिवर्स तुमच्याकडे पाठवतो. रिमेंबर दिस. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला त्या युनिवर्सला काय दाखवायचं आहे. जसा विचार करता तशा गोष्टी घडतात. आपली एक्सटर्नल रियालिटी, आपली एक्सटर्नल रियालिटी किंवा आपल्या आजूबाजूची जी सिच्युएशन असते, आजूबाजूचं जे वातावरण असतं, एन्व्हायरमेंट असतं, ते सगळं आपल्या अंतर्मनावरती डिपेंडंट असतं. रिमेंबर दिस. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्ही बघा की कशा पद्धतीने प्रार्थना करावी. मी म्हणेल की जे तुमचे गोल्स आहेत त्याच्यासाठी कष्ट तर घ्या, बट ॲट द सेम टाईम पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा आणि जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याबद्दल ग्रेटफुलनेस व्यक्त करा.
ठीक आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. से थँक्स, से ऑलवेज थँक्स अँड से म्हणजे ऑलवेज त्या सुखी समाधानी फिलिंग्समध्ये राहा. जर तुम्ही त्या फिलिंग्समध्ये राहिला ना तर आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद सगळं काही येईल. ते आलं की तुमच्या व्हायब्रेशन्स आपोआप रेज होतात, तुमच्या व्हायब्रेशन्स आपोआप वाढतात आणि व्हायब्रेशन्स हाय झाल्या की अगदी कोणतीही मॅनिफेस्टेशन टेक्निक तुमच्यासाठी अशी काम करते. छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टींबद्दल बोलत नाही, मोठ्या गोष्टी होण्यासाठी ऑफकोर्स वेळ हा लागतोच, पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या इच्छा असतात त्या खरोखर पूर्ण होतात. इट डिपेंड्स ऑन हाव यू थिंक. ठीक आहे, तुम्ही कसा विचार करता या गोष्टींवरती. आय होप सो की सगळ्यांना प्रार्थनेचा खरा अर्थ कळाला असेल. काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स असतील मला कॉमेंटमध्ये विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि हो, जाता जाता एक गोष्ट सांगायची राहिली. प्रार्थना जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा सरेंडर करणे खूप गरजेचं असतं. म्हणजे अशी वेळ आपल्या आयुष्यामध्ये येते जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळं काही माझ्या हातातून निघून गेलं आहे आणि आता काहीच नाही राहिलं. म्हणजे आपल्या आयुष्यात एकदम ती खालची वेळ येते जेव्हा आपल्याकडे काहीच उरलेलं नसतं. आपण एकदम हताश झालेलो असतो, आपल्या नियंत्रणाबाहेर सिच्युएशन्स गेलेल्या असतात. त्यावेळेस खरोखर प्रकर्षाने याचना करणं किंवा प्रार्थना करणं आणि सरेंडर करणं, आत्मसमर्पण ज्याला आपण म्हणतो, ते गरजेचं असतं. तेव्हा तुम्ही सोडून देऊ शकता त्या युनिवर्सवरती, त्या पॉझिटिव्ह एनर्जीवरती की हे बघ, ही माझी सिच्युएशन आहे आणि मला माहिती आहे की जे माझ्यासोबत होईल ते चांगलंच होईल आणि ते कसं चांगलं करणं हे याच्या अपॉर्च्युनिटीज, याच्या संधी तू माझ्या आयुष्यात पाठवशील हे सुद्धा मला माहिती आहे. त्या संधी ओळखणं आणि त्या संधींवरती त्या प्रकारे कर्तृत्व करणं किंवा काम करणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे थँक्यू. मी अशाही सिच्युएशनमध्ये सकारात्मक आहे आणि मी आत्मसमर्पण करतो किंवा करते आणि मला माहिती आहे की जे होईल ते चांगलं होईल. ठीक आहे. कुठल्याही सिच्युएशनमध्ये सकारात्मक राहा. ठीक आहे. आय होप सो आता फायनली प्रार्थनेबद्दल सगळं काही कळालं असेल. काही गोष्टी जर तुम्हाला चुकीच्या वाटल्या असतील ना त्यासुद्धा मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. कारण हे जे काही मी आता प्रार्थनेबद्दल बोलली आहे हे सगळं मला खूप गरजेचं वाटतं. माझ्या अनुभवातून मला या गोष्टी खूप गरजेच्या वाटतात आणि त्यामुळे माझे असे ओपिनियन्स बनलेत. जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल मला कमेंटमध्ये प्लीज सांगा आणि मी त्या गोष्टींबद्दल पण विचार करेल आणि थोडं शिकण्याचा प्रयत्न करेल आणि मग आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलूच. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ठीक आहे. बाय बाय अँड थँक्यू.